सर्वांना नमस्कार. क्लास 11th कॉमर्स सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी चॅप्टर नंबर 3 जर्नल रोजकिर्द किंवा रोजनिशी लेक्चर नंबर 4 यामध्ये आपण 2 फायनान्शियल डॉक्युमेंटची माहिती पाहणार आहोत. यामध्ये रिसिप्ट म्हणजे पावती आणि चेक धनादेश या 2 दस्तऐवजांची माहिती पाहणार आहोत. नेक्स्ट, रिसिप्ट म्हणजे पावती. आपण यापूर्वी व्हाउचर यासंबंधी माहिती घेतलेली आहे. व्हाउचरमध्ये आपण कॅश व्हाउचर, जर्नल व्हाउचर आणि क्रेडिट व्हाउचर म्हणजे पैशाची देवाण करताना किंवा पेमेंट्स करताना व्हाउचर हे दस्तऐवज वापरले जाते. खर्चासंबंधी व्हाउचर्स दस्तऐवज वापरले जाते आणि जर आपणास पैसे किंवा कॅश रिसिव्ड असेल त्यावेळेस आपण रिसिप्ट म्हणजे येणे पावती हे दस्तऐवज वापरतो. त्याचे मीनिंग आपण पाहणार आहोत. इन मॉडर्न बिझनेस, टू इन्क्रीज द प्रॉफिट द बिझनेसमॅन सेल्स गुड्स ऑन क्रेडिट. आधुनिक व्यवसायामध्ये प्रॉफिट वाढवायचा असेल तर व्यवसायाचा मालक किंवा विक्रेता किंवा व्यापारी उधारीवर माल विकतात आणि द पेमेंट विल बी मेड ऑन फ्युचर डेट आणि पेमेंट्स माल विक्रीसंबंधी आपणास भविष्यकाळामध्ये त्याचे पैसे मिळतात. ॲट द टाईम ऑफ मेकिंग पेमेंट द रिसिव्हर इज रिक्वायर ॲक्नॉलेज द पेमेंट. फॉर दिस पर्पज अ डॉक्युमेंट इज प्रिपेअर्ड कॉल्ड ॲज रिसिप्ट. आणि ज्या दिवशी डेटर्स ग्राहक किंवा कस्टमर किंवा मालाची खरेदी करणारे व्यक्ती, खरेदीदार, कर्जदार, ऋणको ज्यावेळेस त्या मालाचे पैसे संबंधित व्यापाऱ्यास देतो त्यावेळेस व्यापारी जे पैसे मिळणार असतात किंवा ज्या व्यक्तीकडून पैसे मिळणारे असतात त्या व्यक्तीची रिसिप्ट बनवतो, पावती बनवतो आणि या पावतीच्या अगेन्स्ट संबंधित ग्राहकाकडून पैसे मिळालेले आहेत असं त्यामध्ये उल्लेख करतो. त्यास आपण रिसिप्ट असे म्हणतो. ऑन द बेसिस ऑफ दिस डॉक्युमेंट एंट्रीज विल बी मेड इन द कॅशबुक. आणि रिसिप्टच्या आधारे पैसे मिळालेल्या पावतीच्या आधारे आपण कॅशबुकमध्ये रोकड पुस्तकामध्ये आपण त्यासंबंधी कॅश मिळाल्याची आपण एंट्रीज करतो किंवा रेकॉर्डिंग करतो. त्यासंबंधी रिसिप्ट ही पावती वापरली जाते. आता आपण रिसिप्ट या पावतीचा फॉर्मॅट किंवा स्पेसिमेन किंवा नमुना पाहणार आहोत. रिसिप्ट पैसे मिळाल्याची पावती. बालाजी अँड सन्स दुकानदाराचे नाव, सोमवारपेठ, नाशिक. दुकानदाराचा पत्ता, रिसिप्ट नंबर, पावती क्रमांक, कोणत्या तारखेस पैसे मिळाले ती डेट, GSTIN नंबर, गुड्स अँड सर्व्हिस टॅग आयडेंटिफिकेशन नंबर, त्याचे डिटेल्स,
रिसिव्ड विथ थँक्स फ्रॉम मेसर्स. ज्या व्यक्तीकडून पैसे मिळालेले आहेत त्या व्यक्तीचं नाव. रिसिव्ड विथ थँक्स फ्रॉम मेसर्स. किती अमाऊंट मिळाली ती अ सम ऑफ रुपीज इन फिगर्समध्ये बाय कॅश और चेक, डिमांड ड्राफ्ट, NEFT किंवा RTGS. कोणत्या माध्यमाद्वारे पैसे मिळाले. मग त्यामध्ये रोख मिळाले, धनादेशाने मिळाले, डिमांड ड्राफ्टने मिळाले, NEFT म्हणजे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर किंवा RTGS रिअल टाईम ग्रॉस सिस्टीमने पैसे मिळाले. पावती नंबर, डेटेड, चेक नंबर किंवा डेटेड, ड्रॉन ऑन कोणत्या बँकेवर चेक काढलेला आहे, अँड इन पार्ट ऑर फुल पेमेंट ऑफ बिल म्हणजे पूर्ण रक्कम दिली की अंशतः रक्कम दिली, चेकने, डिमांड ड्राफ्टने किंवा NEFT किंवा RTGS ने रक्कम किती मिळाली आणि किती बाकी राहिली त्याचा उल्लेख, रुपीज इन फिगर्स, स्टॅम्प, ज्याला पैसे मिळाले त्याची सही आणि सब्जेक्ट टू रिअलायझेशन ऑफ चेक आणि चेकचं वर्णन, त्यामध्ये कुठे हा चेक त्याचे पैसे मिळणार आहेत त्यासंबंधीचे नोंदी. अशा पद्धतीने हा रिसिप्टचा नमुना पाहिलेला आहे. तर रिसिप्ट आपण एखाद्या दुकानास भेट देऊन तिथून या पावतीचा नमुना विद्यार्थ्यांनी प्राप्त करावा. आता नेक्स्ट आपण आता पाहणार आहोत चेक. चेक म्हणजे धनादेश. धनादेश हे एक प्रकारचं पतपत्र आहे, एक प्रकारचं दस्तऐवज आहे की जे रोख रकमेच्या ऐवजी व्यवहारामध्ये पैशाची देवाणघेवाण करताना वापरलं जाणारं दस्तऐवज आहे. धनादेश बँक देते. संबंधित खातेदाराचं खाते बँकेमध्ये काढलेले असते आणि बँक संबंधित खातेदारास पासबुक देते, धनादेश देते आणि त्या धनादेशाद्वारे संबंधित खातेदाराने व्यवहार करावायचे असतात. समजा एखाद्या पार्टीला पैसे द्यावायचे असतील तर रोख रकमेऐवजी धनादेशाने देणे योग्य ठरते. समजा आपले बँकेमध्ये खाते आहे, बँक आपली ड्रॉवी आहे आणि आपण बँकेवर धनादेश काढतो. यामध्ये 3 व्यक्ती असतात. ज्याचे खाते बँकेमध्ये असते किंवा ज्याचे नाव चेकबुकमध्ये असते ती व्यक्ती ड्रॉवर असते म्हणजे खातेदार. दुसरं, ज्याच्यावर चेक काढला जातो म्हणजे बँकेवर चेक काढला जातो, म्हणून बँक ही पार्टी ड्रॉवी समजली जाते, आदाता. आणि तिसरी व्यक्ती पेई म्हणजे चेकमध्ये ज्या व्यक्तीचं नाव आहे आणि ज्या व्यक्तीला बँकेतून चेक किंवा धनादेश सादर केल्यानंतर पैसे मिळणार आहेत अशी व्यक्ती म्हणजे पेई होय. उदाहरण आपण घेऊ. या व्यक्तीचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे.
तर स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक झाली. ए हा स्टेट बँक ऑफ इंडियाचा खातेदार झाला आणि ए या व्यक्तीने बी या पार्टीला 5,000 रुपये द्यावायचे आहेत. तर ए या व्यक्तीने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या धनादेशाद्वारे बीवर 5,000 रुपयाचा चेक काढला आणि त्यामध्ये लिहिले नाव बीचे की बी या व्यक्तीला स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 5,000 रुपये देणे. मग ती बी व्यक्ती बँकेमध्ये एने दिलेला स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचा चेक तो बँकेमध्ये जातो बी आणि बीने चेक किंवा धनादेश सादर केल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया त्यास 5,000 रुपये रोख देऊन टाकते किंवा त्याच्या खात्यामध्ये जमा करते. तर या उदाहरणामध्ये ए ही व्यक्ती ड्रॉवर झाली, चेक काढणारा किंवा खातेदार, त्याला आपण आदेशक म्हणतो. बी ड्रॉवी, या उदाहरणामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया ही ड्रॉवी झाली, आदेशिती की एने स्टेट बँक ऑफ इंडियावर चेक काढल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया ही ड्रॉवी संबोधली जाते. आणि पेई बी व्यक्ती, कारण बीला प्राप्तकर्ता बी असल्यामुळे बीला बँकेतून 5,000 रुपये मिळाले आणि म्हणून बी व्यक्ती झाली पेई. या उदाहरणामध्ये ड्रॉवर ए व्यक्ती, ड्रॉवी स्टेट बँक ऑफ इंडिया ही व्यक्ती आणि पेई बी व्यक्ती झालेली आहे. तर आपण डेफिनेशन ऑफ चेक, धनादेशाची व्याख्या पाहू. अ चेक इज अ रिटन अनकंडिशनल ऑर्डर signed by the account holder directing a specific banker to pay on demand certain sum of money only to a person named therein or to the bearer. म्हणजे धनादेश हा असा एक लेखी दस्तऐवज आहे की जो बँकेवर खातेदाराने काढलेला असतो आणि बँकेला निर्देशित केलेले असते की ही चेक घेऊन येणारी व्यक्ती किंवा ज्या व्यक्तीचं नाव बँकेमध्ये आहे त्या व्यक्तीस किंवा धनादेश घेऊन येणाऱ्या व्यक्तीस विना अट, कोणती अट न टाकता पैसे देणे, अशा प्रकारचे जे दस्तऐवज आहे त्यास आपण धनादेश किंवा चेक असे म्हणतो. अ चेक इज अ रिटन अनकंडिशनल ऑर्डर साइन्ड बाय द अकाउंट होल्डर डायरेक्टिंग अ स्पेसिफिक बँकर टू पे ऑन डिमांड सर्टन सम ऑफ मनी ओनली टू अ पर्सन नेम देअर इन ऑर टू द बिअरर. आता धनादेशामध्ये किती व्यक्ती असतात? देर आर 3 पार्टीज टू चेक. धनादेशामध्ये 3 व्यक्ती असतात. द ड्रॉवर, आदेशक, त्याला आपण अकाउंट होल्डर असे म्हणतो, किंवा मेकर, द पर्सन हू ड्रॉज अ चेक इज कॉल्ड ॲज ड्रॉवर. जी व्यक्ती चेक काढते, चेकवर सही करते, जी व्यक्ती खातेदार असते ती व्यक्ती म्हणजे ड्रॉवर. बी द ड्रॉवी, द बँक ऑन whom the check is drawn is called a drawee. The drawee is always the bank. म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. ज्या बँकेवर धनादेश काढला जातो त्या बँकेस ड्रॉवी असे म्हटले जाते आणि
बँक ही ड्रॉवी समजली जाते. तिसरी व्यक्ती सी, द पेई. द पर्सन इन हुज फेवर अ चेक इज इश्यूड इज कॉल्ड ॲज अ पेई. म्हणजे प्राप्तकर्ता म्हणजे अशी व्यक्ती की ज्याच्या संदर्भाने चेक काढलेला आहे. मग आत्ताच्या उदाहरणामध्ये ए ड्रॉवर, स्टेट बँक ऑफ इंडिया ड्रॉवी आणि प्राप्तकर्ता बी ही व्यक्ती झालेली आहे. नेक्स्ट, बिल यामध्ये आपण पाहत असताना कंटेंट्स ऑफ चेक्स. मग आपल्या घरातील एक चेकबुक घ्यायचं, त्यामधील एक चेकबुक पुस्तक घेत असताना त्यामध्ये एक चेक समोर घ्यायचा आणि त्यामध्ये धनादेशामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट असतात किंवा कोणकोणत्या बाबी समाविष्ट असतात. तर ही टीप पाहत असताना आपल्यासमोर एक चेक घेऊन आपण बसणे गरजेचे आहे की जेणेकरून आपल्या लक्षात येईल की कंटेंट्स ऑफ चेक. तर कंटेंट्स ऑफ चेक हे घटक पाहत असताना आपण समोर चेक घ्यावा ही आपणास विनंती. चेकमध्ये काय असतं? एक, नेम ऑफ द बँक अँड ॲड्रेस ऑफ द ब्रँच. 2, द डेट ऑफ इश्यूइंग चेक. 3, नेम ऑफ द पेई, अमाऊंट इन वर्ड्स अँड फिगर्स. 5, नेम अँड सिग्नेचर ऑफ अकाउंट होल्डर. 6, चेक नंबर. 7, MICR कोड किंवा नंबर. त्यानंतर IFC कोड म्हणजे आयडेंटिफिकेशन जो कोड असतो IFSC कोड. 9, अकाउंट नंबर इत्यादी 9 गोष्टी या चेकमध्ये समाविष्ट असतात. आता आपण पाहणार आहोत धनादेशाचे प्रकार, टाईप्स ऑफ चेक्स. त्यामध्ये अ चेक मे बी 1 बिअरर चेक म्हणजे वाहक धनादेश. 2 ऑर्डर चेक, आदेश धनादेश. आणि 3 क्रॉस चेक, रेखांकित धनादेश म्हणजे 1 वाहक धनादेश, 2 आदेश धनादेश, 3 रेखांकित धनादेश. त्यामध्ये आपण पाहूया पहिला बिअरर चेक म्हणजे वाहक चेक. बिअरर चेक हा आपल्या 500 किंवा 2000च्या नोटेप्रमाणे असतो आणि म्हणून त्यास आपण वाहक धनादेश असे म्हणतो. ज्या व्यक्तीच्या हातामध्ये हा धनादेश असतो तो त्या धनादेशाचा मालक समजला जातो आणि त्याला बँकेतून पैसे मिळतात. म्हणून बिअरर चेक वाहक धनादेश. एनी पर्सन हू कॅन गेट द पेमेंट ऑफ द चेक ॲट द काउंटर ऑफ द बँक इज कॉल्ड ॲज अ बिअरर चेक. अशी व्यक्ती की बँकेत गेल्यानंतर काउंटरवर ज्या व्यक्तीला पैसे मिळतात धनादेश सादर केल्यानंतर अशी व्यक्ती म्हणजे बिअरर. चेक घेऊन येणारी व्यक्ती त्याला आपण म्हणतो वाहक धनादेश. एनी पर्सन हू होल्ड्स द चेक अँड फिजिकली प्रेझेंट ॲट द बँक काउंटर अँड साइन्स द सेम इन फ्रंट ऑफ द बँकर कॅन गेट द अमाऊंट ऑफ चेक. म्हणजे बिअरर चेक घेऊन जाणारी व्यक्ती बँकेत गेल्यानंतर बँकेच्या कॅशियरसमोर चेकच्या पाठीमागे सही करून बँकेत दिल्यानंतर बँक त्याला या बिअरर चेकचे वाहक धनादेशाचे ताबडतोब पैसे देते. असा चेक म्हणजे बिअरर चेक. जो तुम्ही चेक समोर ठेवलेला आहे तो आहे बिअरर चेक की ज्यामध्ये ऑर्डर शब्द खोडलेला नाही आणि बिअरर शब्द ठेवलेला आहे किंवा ऑर्डर शब्द
खोडला आणि बिअरर शब्द ठेवला की तो बिअरर चेक होऊन जातो. आपण पाहूया बिअरर चेकचा नमुना. उजव्या बाजूला डेट, मंथ आणि इयर. पे टू म्हणजे कोणाला पैसे द्यायचे. और बिअरर की चेकमध्ये बिअरर शब्द असतो. रुपीज इन वर्ड्स. अकाउंट नंबर. सध्या अकाउंट नंबर हे 10, 12, 14 अंकी असतात. रुपीज. आणि स्टेट बँक ऑफ इंडिया, MG रोड, मुंबई, IFSC कोड नंबर, SBI इन 123/4001. चेक नंबर, त्यानंतर सिग्नेचर आणि MICR कोड. आणि त्याचबरोबर नवीन चेकमध्ये आता एक कोड दिलेला असतो, इलेक्ट्रॉनिक कोड असतो आणि तो चेक हा खरा समजला जातो. तरी या तासामध्ये आपण माहिती पाहिलेली आहे. रिसिप्ट म्हणजे काय, त्याचा नमुना. धनादेश म्हणजे काय, ड्रॉवर, ड्रॉवी अँड पेई. कंटेंट्स ऑफ चेक, चेकमधील समाविष्ट बाबी. आणि टाईप्स ऑफ चेक, त्यामध्ये बिअरर चेक, ऑर्डर चेक आणि क्रॉस चेक. यामध्ये आपण बिअरर चेकचा अभ्यास केलेला आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या रिसिप्ट म्हणजे पैसे मिळण्याची पावती आणि धनादेश हे 2 व्यावहारिक दस्तऐवज याचा व्यवस्थित अभ्यास करावा आणि समजून उमजून घ्यावे. आणि धनादेश आणि रिसिप्ट हे दस्तऐवज आपण गोळा करण्याचे काम करावे. आणि हा उपघटक जो आहे रिसिप्ट अँड चेक आणि बिअरर चेक व्यवस्थितरित्या समजून घ्यावा. धन्यवाद.